पन्हाळा तालुक्यातील माझगाव खोतवाडी इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा पावन सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। इस्कॉन संस्था आणि स्थानिक वारकरी भक्तांच्या वतीनं आयोजित दिंडी सोहळ्यात रामकृष्ण हरी आणि हरे कृष्ण हरे राम या नामघोषानं संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। टाळ मृदुंगाच्या निनादात निघालेल्या दिंडीनं गावात भक्तिमय वातावरण निर्माण केलं। दिवसभर हजारो भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। पन्हाळा तालुक्यातील माझगाव खोतवाडी इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अनेक वर्षांची परंपरा जपत आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉनचे भक्त आणि वारकरी संप्रदायातील भाविकांनी एकत्र येत हरिनामाचा अखंड गजर केला। पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या विग्रहांना दुग्धाभिषेक, काकड आरती आणि आकर्षक फुलांनी सजवून विधिवत पूजा करण्यात आली। यानंतर टाळ, मृदुंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात गावातून दिंडी काढण्यात आली। रामकृष्ण हरी हरे कृष्ण हरे राम या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। भर पावसातही भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता। महिलांनी फुगड्या खेळत दिंडीची शोभा वाढवली तर बालचमूंनी संत आणि देवतांच्या वेशभूषेत सहभागी होत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। हरिनामाच्या तालावर भक्तांनी देहभान विसरून भक्तिरसात नृत्य केलं। दिवसभर दर्शनासाठी भाविकांची अखंड रीघ लागली होती। परिसरातील हजारो भक्तांनी विठुरायाच्या चरणी मस्तक टेकवत आषाढी एकादशीचा आनंद लुटला। सायंकाळी इस्कॉनचे वरिष्ठ भक्त सचिसूत दास यांच्या प्रेरणादायी प्रवचनानं या भक्तिमय सोहळ्याची सांगता झाली।